आपल्याकडे शिकवायला गेलं पाहिजे ते ॲप्रिसिएशन. म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये जो गुण असेल आपण जर पाहिला तर त्या गुणांचं ॲप्रिसिएशन आपल्याला करता येऊ शकतं का? तर कुठल्याही कलाकाराला कौतुकाची गरज असते. तर तशा प्रकारचे फक्त कौतुक समारंभाचे महोत्सव असा युवक महोत्सव आम्ही पहिल्यांदा भरवला, ज्याच्यामध्ये अशी कल्पना होती की प्रत्येक क्षेत्रामधल्या चित्रकला असेल, गायन असेल, हे जे सगळे कलाविष्कार आहेत त्याच्यामधल्या मोठ्या लोकांनी नावं रेकमेंड करायचे की हा चांगला गातो, हा चांगलं चित्र काढतो, आणि त्यांच्या कला सादर करून मग मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करायचा. तर तेव्हा ह्या कल्पनेला इतकी मोठी दाद मिळाली की भीमसेन जोशी, जसराजजी, त्याच्यानंतर जितेंद्र अभिषेकी किंवा असे सगळी नामवंत मंडळी जी होती, ह्या सगळ्यांनी तिथे येऊन कलाकारांचं कौतुक केलं. शिक्षण हा कम्युनिकेशनचा खूप मोठा भाग आहे की तिथे त्या रुजवल्या जातात जाणीवपूर्वक. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा सगळ्या माध्यमांमधनं वेगवेगळ्या संकल्पना घेतात, त्यातनं त्या रुजतात आणि त्यातनं समाजाचा विकास होतो. तर हे माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेला बसलं की या क्षेत्रात आपल्याला काम करायचं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा. प्रसाद सर, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि आम्हाला म्हणजे सार्थ मराठीसाठी तुम्हाला बोलवायचं ठरवलं तेव्हा सर्वात पहिला प्रश्न मला असा पडला की माध्यमातलं काहीच तुम्ही शिल्लक ठेवलं नाही आहे. सगळीकडेच तुमचं इतकं काम आहे, इतका अनुभव आहे, आणि मग कुठल्या कारणासाठी तुम्हाला बोलवायचं? म्हणजे मला असं दिसतं की पुढे जे विषय वाढत गेले तर तुम्हाला प्रत्येक कारणासाठी तुम्हाला बोलवावंच लागेल असं दिसतंय. पण आज आपण ऑडिओ बुक, त्याच्या निर्मितीचा व्यवसाय आणि त्यामध्ये तुमचं कसं काम आहे हे सगळं समजून घेणार आहोत. पण तिथे जाण्याआधी मला तुमची माहिती हवी. म्हणजे तुमचा सगळा प्रवास कसा झाला, शिक्षण कुठे झालं, तुम्ही कुठले आहात मूळचे, तुमची गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, मुख्य आता गोष्ट केव्हापासून सुरुवात करायची, लहानपणी. तर अगदी लहानपणी म्हटलं तर मी माझा जन्म पुण्यात झाला, पण माझं प्राथमिक शिक्षण हे अकलूज सारख्या छोट्या गावामध्ये झालं. बरं. तिथे प्राथमिक शिक्षण 3री पर्यंत मी अकलूजला होतो. त्यानंतर वडील पुण्यामध्ये आले आणि मग महाराष्ट्र मंडळ गुलटेकडी इथे माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. आणि त्यानंतर कॉलेजमध्ये मी गरवारे कॉलेजमध्ये कॉमर्सचा विद्यार्थी म्हणून तिथे मी शिकलो, M.Com पर्यंत शिकलो. पण हे सगळं शिक्षण चालू असताना पुण्यात आल्यानंतर जो मोठा फरक पडला तो म्हणजे लहानपणापासून स्वाभाविकपणे माझ्या कदाचित मिराजदार आडनावामुळे असेल, पण मला वर्गामध्ये गोष्ट सांगायला सांगितलं जायचं. आणि मग तिथे कथाकथन करताना अजूनही जे जुने भेटतात ते म्हणतात की तुझी गोष्ट ऐकलेली आहे मी. तर तेव्हापासून 5वी-6वी पासून गोष्ट सांगण्याचा नाद होता, वाचनाचा नाद होता. त्यामुळे ती एक पुण्यात आल्यानंतरची झालेली प्रगती म्हणता येऊ शकेल. 7वी नंतर पुस्तकाचं वाचन प्रचंड वाढलं. आणि मला आठवतं की साधारणतः आपलं असं होतंच की पहिल्यांदा लहानपणापासून आई वडिलां, आजी, आई यांच्याकडनं गोष्टी ऐकल्या जातात. तुम्हाला वाचायला यायला लागलं की ते सुरुवातीला प्राथमिक वाचन असतं, चांगल्या प्रकारे कळू शकेल आणि आपण इंडिपेंडंटली वाचू शकू पुस्तक एखादं. हे 7वी नंतर साधारणतः प्रक्रिया घडते त्या वयामध्ये. आणि मग तुम्हाला थोडं स्वातंत्र्य मिळालं, ग्रंथालय मिळालं, तर तेव्हा लायब्ररीज असायच्या आणि शाळेची लायब्ररी असेल किंवा खाजगी लायब्ररीज होत्या, तिथनं वाचनाचा छंद हा खूप जोपासला गेला. शाळेच्या प्रोत्साहनामुळे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं, कथाकथन स्पर्धेत भाग घेणं, बक्षिसं मिळवणं, हे सगळं 9वी-10वी पर्यंत तिथे शाळेने चांगलं प्रोत्साहन दिलं. तिथे नाटकांमध्ये काम करणं, त्याच्यामधनं एक ती घडण होत गेली. मला आठवते की 9वी-10वीच्या सुमारास मी कविता पण करायला लागलो. म्हणजे शाळेच्या निरोप समारंभाच्या वेळी मी शाळेवर लिहिलेल्या कवितांची वही त्यांना भेट दिली होती. असं ते त्यावेळेचा तो सगळा शाळेचा छान रम्य दिवस होते. खेळाचं आमच्याकडे खूप मोठं होतं महाराष्ट्र मंडळमध्ये. त्यामुळे क्रिकेट खेळणं, मोठं मैदान होतं, व्हॉलीबॉल खेळणं, फुटबॉल, हॉकी वगैरे या सगळ्या खेळांमध्ये सुद्धा त्यावेळेला आम्ही सहभागी होत होतो. आणि
गॅदरिंगमध्ये भाग घेणं, नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेणं, नाट्य वाचन स्पर्धेमध्ये सकाळची तेव्हा व्हायची, हो. त्याच्यामध्ये सहभागी होणं, असं सगळं पुण्यात आल्यानंतर सगळे सांस्कृतिक जो डेव्हलपमेंट म्हणता येईल किंवा विकास झाला तो महाराष्ट्र मंडळ शाळेमध्ये नक्कीच झाला. 10वी नंतर माझे बरेचसे मित्र, जे जवळचे मित्र होते, ते सगळे तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे सायन्सला गेले. मी कॉमर्सला गेलो तेव्हा CA ICW होणं वगैरे असं हे नवीन आलं होतं. आणि नेहमीचे आपले पाथ असतो त्याप्रमाणे काय करायचं तर CA किंवा ICW व्हायचं कॉमर्स, असा सगळा विचार करून गरवारे कॉमर्समध्ये मी शिकायला सुरुवात केली. आणि 11वीतच पहिल्याच वर्षी पुन्हा तसंच घडलं की वक्तृत्व स्पर्धेसाठी माझं नाव दिलं गेलं आणि ज्ञानप्रबोधीमध्ये ती स्पर्धा झाली. त्याच्यामध्ये बाकी सगळे विषय, वेगवेगळे विषय होते आणि त्यात एक विषय होता घर तिथे ग्रंथालय. तर तो विषय मी घेतला आणि त्या विषयावरती बाकी कोणीच बोललं नाही, मी एकटाच बोललो. त्याच्यामुळे त्या स्पर्धेतलं मला विशेष पारितोषिक दिलं गेलं. आता ते पारितोषिक मिळाल्यानंतर तो कप जो होता तो पहिला कप ना कॉलेजमधला, त्यामुळे तो सगळ्यांना आनंदाने दाखवायचा असा तो उद्योग सुरू झाला. तसं मी माझ्या काकांकडे गेलो. माझे मोठे काका म्हणजे दमा मिराजदार आणि त्यांच्यापेक्षा धाकटे काका म्हणजे वसंत मिराजदार, तेही लेखक आणि प्रकाशक, म्हणजे सुपर्ण प्रकाशन म्हणून प्रकाशन संस्था होती. तर मी त्याला काकाला दाखवायला गेलो की हे बक्षीस मिळालंय मला. तर त्याने कौतुक वगैरे केलं आणि त्याने विचारलं की तू म्हणजे नुसतंच बोलणार आहेस का काही करणार आहेस? तर मी म्हटलं म्हणजे काय? तर तो म्हणाला की असं आहे, घर तिथे ग्रंथालय म्हणतोयस, बक्षीस पण मिळालंय तुला, तर मग घरोघरी ग्रंथालय होण्यासाठी तू काय करशील? तर म्हटलं काय करू? म्हणे त्याची प्रकाशन संस्था होती, म्हणे ही पुस्तकं आहेत, तू बघ तुला प्रयत्न झाला तर विक घरोघरी. आता 11वीत मी कॉमर्सचा विद्यार्थी असल्यामुळे मला हे इंटरेस्टिंग वाटलं आणि पॉकेट मनी पण मिळेल या उद्देशाने मी ते पुस्तकं घेतली आणि विकण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या लायब्ररीजमध्ये जायला लागलो. तिथे पहिल्या 2-3 लायब्ररीजमध्येच निराशाजनक अनुभव आला की आमचे ठरलेले विक्रेते आहेत, ते इतके पर्सेंटेज देतात, तुमच्याकडनं आम्ही का घेऊ, तुम्ही काय देणार वगैरे वगैरे. स्वाभाविक वय असं होतं की मी निराश झालो की आपल्याला काही विकता येत नाही आणि ठरवलं की आता काकांना म्हणायचं हे मला काही जमत नाही, कारण नकार पचवण्याची सवय नव्हती. आणि म्हणून ती पुस्तकं देण्याकरता मी टिळक रोडवरनं येत असताना तिथे ज्ञानविज्ञान लायब्ररी आहे, तर शेवटचा प्रयत्न म्हणून म्हटलं की पुढे थोडं पुढे गेल्यानंतर त्याचं प्रकाशनाचं ऑफिस होतं, तर आपण जाऊया म्हणून आत गेलो आणि तिथल्या ग्रंथपालाने, ते जे काही दुकानदार होते, लायब्ररियन होते, त्यांनी माझ्याकडची ती यादी पाहिली आणि म्हणाले अरे दुर्दम्य आहे का तुझ्याकडे, मला पटकीने पाहिजेत, कितीला आहे? 100 रुपये. म्हटलं लगेच आणून दे, किती वेळात आणशील? म्हटलं अर्ध्या तास. तर म्हणे चालेल चालेल, आले की तुम्ही तुला रोख देतो आणि मला दे. मग मी पुढेच ऑफिस होतं तिथनं कॉपी घेतली, त्यांना ते पहिली विक्री माझी आणि त्या विक्रीतनं मला पहिल्यांदा 15 रुपये मिळाले. तर ही पहिली कमाई जी आर्थिक झाली ती माझ्या आयुष्यातली फार महत्वाची गोष्ट अशासाठी होती की त्याच्यातनं मला पैसे मिळवता येऊ शकतात, आपण विक्री करू शकतो, पैसे मिळवता येऊ शकतात, हा आत्मविश्वास मिळाला. आणि मग मी ठरवलं की आपण पुस्तक विक्री करायची. माझं सगळं पुढचं शिक्षण जे आहे ते माझ्या स्वतःच्या कमाईतनं झालं. एवढंच नव्हे तर अनेक उपक्रम मी कॉलेजमध्ये जे काही करू शकलो ते सगळं ह्या पुस्तक विक्रीच्या बळावरती करू शकलो, कारण बऱ्यापैकी पैसे मिळायचे. आणि माझ्याबरोबर माझे मित्र पण असे स्वयंपूर्ण पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी करायला लागले. पुढचं सगळं शिक्षण देतात त्याला, संपूर्ण शिक्षण हे म्हणजे त्यानंतर मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रच झालो, कारण ते एक कॉन्फिडन्स मिळाला ना की. मग मी काय केलं, पुण्याचे सगळे वेगवेगळे भाग केले आणि घरनं निघालो की कॉलेजमध्ये येताना दरवेळेला वेगळ्या रस्त्याने यायचं आणि वेगळ्या रस्त्याने जायचं आणि मग त्या रस्त्यावरती कुठे कुठे लायब्ररीज आहेत, कोणत्या कोणत्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत,
मग कुणाकडे किती वाजता जायचं, असं करत महिन्याभराचं माझं टाइम टेबल असायचं. हो. आणि मित्राकडे त्या दोन्ही बाजूला सायकलीला गठ्ठे असायचे किंवा पिशव्या. त्या पिशव्या घेऊन मी त्या मित्राकडे ठेवायचं आणि मग कॉलेजला यायचो. जाताना परत तिथनं घेऊन पुन्हा घरी जाताना ह्या पद्धतीने जायचो. तर त्यातनं एक व्यवसायाची सवय लागली. त्याच्यातनंच पुढे आम्ही तेव्हा पहिली पुण्यातली पोस्टर्स लायब्ररी सुरू केली. पोस्टर्स लायब्ररी म्हणजे अशी कल्पना होती की आपल्या घरामध्ये भिंतीवरती आपण चित्र लावतो, वेगवेगळी पोस्टर्स लावतो. तर ते एकच लागतं ना आणि वर्षानुवर्ष असतं. तर ते जर दर 15 दिवसांनी बदललं तर ही कल्पना पण नवी होती. तर चित्रानंद पोस्टर लायब्ररी म्हणून आम्ही ती सुरुवात केली आणि विशेषतः डॉक्टर्सने त्याला खूप प्रतिसाद दिला की दर 15 दिवसांनी तिथलं चित्र बदलतंय, बाहेर बसणाऱ्या पेशंट नाही पण बरं वाटतं. आणि अशी ती पुण्यातली जवळजवळ 400 सभासद आमचे त्यावेळेला झाले होते आणि चांगले पैसे त्याच्यामधनं मिळत होते. असे अनेक उद्योग केले, आकाशकंदील विकले, बँकांमधनं स्टेशनरी विकली. पण हे एक पुस्तक विक्रीतनं निर्माण झालेले एक म्हणता येईल, तेव्हा उद्योजकता वगैरे असे शब्द नव्हते, पण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची जी उर्मी मिळाली. बरं, शिकतही होतो आम्ही, ते कॉमर्सचे शिकत होतो, तर त्यामुळे त्याचा मला बऱ्यापैकी फायदा झाला. आणि मग मनाप्रमाणे आपण कुठेही जाणं, ट्रेकला जाणं, किंवा मी गोव्याला गेलो होतो, मोठं महिनाभराचं शिबिर होतं, किंवा अनेक त्यावेळेचे उपक्रम केले. 85 साली युवक वर्ष होतं, तर त्या युवक वर्षानिमित्ताने अरुणाचल प्रदेश वगैरे अशा इतक्या लांबपर्यंत सुद्धा जाऊन आलो. आणि तेव्हा मी पहिली संस्था, आमची परिचय म्हणून संस्था स्थापन केली होती कॉलेजमध्ये असताना. त्या संस्थेमार्फत युवन्मेष नावाचा युवक महोत्सव भरवला. आणि तो त्यावेळेला खूप गाजला, कारण त्या महोत्सवाची संकल्पना अशी होती की एरवी आपण स्पर्धा घेतो सर्व ठिकाणी. मला स्वतःला स्पर्धेबद्दल जरा हे आहे की आपण स्पर्धा नाही करू शकत. म्हणजे तुम्ही सुंदर गात असाल, मी गात असेल, तर माझ्यामध्ये म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये तुलना होऊन बक्षीस करायचं, तर हे कसं शक्य? प्रत्येकाचे गुण वेगळे असतात आणि ते जजमेंट घेणं अवघड असतं. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, शिकण्याची पद्धत वेगळी असते, तुलना करण्याची गरज. तर याच्या ऐवजी आपल्याकडे जे करायला, त्यातनं वेगळे भाग म्हणजे मत्सर, निराशा, फ्रस्ट्रेशन, हे सगळे भाव पण निर्माण होतात. त्याच्यामुळे माझं तेव्हापासूनच असं मत होतं की आपल्याकडे शिकवायला गेलं पाहिजे ते ॲप्रिसिएशन. म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये जो गुण असेल, आपण जर पाहिला, तर त्या गुणांचं ॲप्रिसिएशन आपल्याला करता येऊ शकतं का, त्यांच्या बरोबर डिस्कस करता येऊ शकतं का, कौतुक करता येऊ शकतं का, ज्याच्यातनं कला वाढतात. आणि कुठल्याही कलाकाराला कौतुकाची गरज असते. तर तशा प्रकारचे फक्त कौतुक समारंभाचे महोत्सव, असा युवक महोत्सव आम्ही पहिल्यांदा भरवला, ज्याच्यामध्ये अशी कल्पना होती की प्रत्येक क्षेत्रामधल्या, म्हणजे चित्रकला असेल, गायन असेल, नृत्य असेल, हे जे सगळे कलाविष्कार आहेत, त्याच्यामधल्या मोठ्या लोकांनी नावं रेकमेंड करायचे की हा चांगला गातो, हा चांगलं चित्र काढतो, हा चांगल्या प्रकारे बोलतो, आणि त्यांच्या कला सादर करून मग मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करायचा. आणि तेव्हा पहिल्याच त्या 3, 4, 5 ऑगस्ट 1985, मला अजून तारीख आठवते, तर तेव्हा ह्या कल्पनेला इतकी मोठी दाद मिळाली की भीमसेन जोशी, जसराजजी, त्याच्यानंतर जितेंद्र अभिषेकी, ह्याच्या काय चित्रकलेमधले रवी परांजपे, किंवा असे सगळी नामवंत मंडळी जी होती, नृत्यामधल्या रोहिणी भाटे, ह्या सगळ्यांनी तिथे येऊन कलाकारांचं कौतुक केलं. आणि जे युवक कलावंत होते त्यांची नावं जर ऐकली किंवा काय, तरी सुद्धा इंटरेस्टिंग वाटू शकतं की गणपती भट होते, देवकी पंडित होत्या, विजय कोपरकर तेव्हा पहिल्यांदा गाजले, संजीव अभ्यंकरनी पहिल्यांदा युवन्मेषमध्ये, तो आमच्या गरवारे कॉलेजचाच विद्यार्थी, त्यांनी तिथे गायन केलं. आणि ही सगळी त्यावेळची युवक मंडळी, आज ते खूप मोठी झाले. बोलण्यामध्ये सुद्धा अविनाश धर्माधिकारी, प्रमोद महाजन तेव्हा आले होते,
बरं. त्यानंतर कोण आपले हरी नरके असतील किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामधले जावडेकर होते. तर असे सगळी मंडळी ही त्यावेळेला तिथे त्या होती. युएनमेशमध्ये सहभागी झाली अरे होती. वा. आणि तो एक खूप मोठा माहोल ॲप्रिसिएशनचा हम्म. असा बनला होता. आणि तो माझ्या मते माझ्या ह्याच्यात सांस्कृतिक क्षेत्रामधला खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. आम्ही मग स्मरणिका काढायचो, जाहिराती गोळा करायचो आणि जवळजवळ 300-400 लोकांची तरी परिचय ही एक सांस्कृतिक संस्था ही त्यावेळेला उभी राहिली होती. हा उपक्रम पुढे अनेक वर्ष चालला. बरं. कॉलेजमधनं मी गेल्यानंतर सुद्धा पुढे परिचयाची नाट्यसंस्था वेगळी होती. आम्ही सिंहगड चढणी स्पर्धा घेतली, त्याच्यामुळे क्रीडा विभाग वेगळा होता. नंतर संगीत विभाग वेगळा होता. असं ते एक छान आम्ही सामाजिक काम करायचो. रक्तदान, वृक्षारोपण, शनिवारवाडे जवळची सगळी जी झाडं आहेत ती त्या काळात आम्ही लावलेली आहेत. रोज संध्याकाळी जाऊन तिथे पाणी घालायचो. तर असं एक छान सुंदर वातावरण असणारी ती तयार झाली. त्याचा पाया होता की मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतो किंवा माझ्याबरोबरचे मित्र पण काही ना काहीतरी करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाले होते. तर हा खऱ्या अर्थाने परिचय संस्थेच्या निमित्ताने स्वतःचा परिचय हा त्याच्यामध्ये घडायला सुरुवात झाली होती. म्हणजे मला वाटतं की पुस्तकांचा, व्यावसायिकतेचा, स्वयंपूर्ण होण्याचा आणि एखाद्या संकल्पनेला धरून एखादी टीम उभी करण्याचा चंचू प्रवेश आपोआपच तुमच्या या सगळ्या कामाच्या माध्यमातून तुमच्या व्यक्तिमत्वात झाला असं म्हणूया. सुरू झाला आणि त्याला प्रोत्साहन पण मिळत गेलं. तसं सगळ्यांच्याच कडनं प्रोत्साहन मिळत गेलं. त्यानिमित्ताने ओळखी होत होत्या. लेखक असतील, उद्योजक असतील किंवा कलावंत असतील वेगवेगळे. आणि ते ॲप्रिसिएशन मात्र बऱ्यापैकी तो आत्मविश्वास वाढवणारं ठरलं. पुढच्या टप्प्यामध्ये असं झालं की मी BCom झालो आणि MCom करत होतो. आणि पहिलेही मला वाटतं त्यावेळेला CA व्हायचं का ICW असा एक हे होता. ICW नवीन आलं होतं. तर आम्हाला जोशी सर होते, त्यांनी सांगितलं, त्यामुळे अशोक जोशी म्हणून, तर ते कॉस्टिंगला आमचे प्राध्यापक होते. तर त्यांनी म्हणाले की ICW कर म्हणून. मी ते ICWची परीक्षा पहिली सेमिस्टर दिली होती आणि त्यातच करिअर करायचं असं एक ठरलेलं होतं. पण गंमत अशी झाली, कसे आपल्याला टर्न्स मिळतात, की माझा चुलत भाऊ पंढरपूरहून पुण्यात आला आणि त्याला पत्रकार व्हायचं होतं. तर त्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जर्नलिझमची एंट्रन्स एक्झाम होती. तर मी त्याला सोडायला म्हणून, आता तो आमच्याकडे उतरला, परीक्षा आहे म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला दाखवायला आणि सोडायला म्हणून तिथे गेलो. ते एंट्रन्स एक्झामसाठी जे जमलेली मुलं होती त्यात माझे काही मित्र होते. यात गिरीश खेमकर, अभिराम भडकमकर हे उभे होते आणि चेष्टा मस्करी चालली होती. त्याच्यात ते म्हणाले की तू बाहेर त्याची वाट पाहत बसणार, त्याच्यापेक्षा आत बस आणि परीक्षा दे. तर मी गंमत म्हणून ती परीक्षा द्यायला गेलो आणि त्या परीक्षेमध्ये मला एकदम पहिलाच म्हणजे अव्वल क्रमांक मिळाला. त्याच्यामुळे नंतर असं झालं की ते प्राध्यापक संजय संगवाई किंवा गोपाळराव पटवर्धन म्हणून, हे सगळी सिनियर मंडळी, प्रणव परांजपे सर होते, ते सगळी मंडळी म्हणाले की अरे तुझ्यामध्ये गुण आहेत, चांगलं लिहितोयस तू आणि पेपरही चांगला ऐकलायस, तर तू ॲडमिशन घे. तर मला काही फार इंटरेस्ट नव्हता, मी ICW करत होतो. तर MCom करता करता ते करता येऊ शकेल आणि तुला उपयोग पण होईल असं म्हणून ते बोलणं झालं. मग ते एवढे सगळे म्हणतायत तर आपण घेऊया असं म्हणून मी ते ॲक्सिडेंटली मी ह्या पत्रकारितेच्या ह्याला कोर्स, म्हणजे मला असं मी ठरवलेलं नव्हतं, माझ्या चुलत भावामुळे मी त्या कोर्सला ॲडमिशन घेतली. आणि ज्याला म्हणतात ना की तुमचं आतमध्ये काय, तुमच्या आतमध्ये काय आहे ते त्याला दिशा मिळावी लागते खरं. तसं म्हटलं तर मी CA ICWच्या त्या आकडेवारीच्या दुनियेमध्ये काही फार रमणारा नव्हतो. पण इथल्या साहित्य, सांस्कृतिक आणि ह्या वातावरणामध्ये मी इतका रमलो
की त्यानंतर मी आजपर्यंत मागे वळून पाहिलेलं नाही. आणि मग माध्यम हे माझं क्षेत्र झालं. अच्छा. आणि तिथे बेसिकली कसे जर्नलिझम आणि कम्युनिकेशनचा तो डिप्लोमा होता. त्याच्यामधल्या जर्नलिझम बरोबरच कम्युनिकेशनच्या विषयाने मला जास्त वेड लावलं. बेसिकली संज्ञापना म्हणतात त्याला. तर त्याच्यामधला जो भाग होता की तो मला सगळ्यात फॅसिनेटिंग असं झाला की तेव्हा नुकतंच डेव्हलपमेंटल जर्नलिझम म्हणून एक नवीन हे आलं होतं की विकास पत्रकारिता. म्हणजे काय तर आपल्या सगळ्या माध्यमांमध्ये विशेषतः प्रिंट माध्यमात त्यावेळेला पेपर हे माध्यम होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा व्यापलेली असते ती नकारात्मक सगळ्या बातम्यांमुळे, कारण त्याला अट्रॅक्शन असतं. तर त्या त्या ती जी जागा आहेत त्या जागेमध्ये जाहिराती असतात आणि अशा प्रकारच्या बातम्या असतात. खून, माऱ्या, बलात्कार, राजकारण आणि त्याच्यामधली भांडणं, वाद. तर आपण प्रामुख्याने कन्झ्युम करतो ते हे सगळं कॉन्फ्लिक्ट आणि भांडणं सगळी वाचत असतो आणि जगाबद्दलचं एक परसेप्शन क्रिएट करत असतो की हे जग किती नकारात्मक गोष्टींनी भरलेलं आहे, वाईट आहे. आणि हे रोज सकाळी पाहत असतो. याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी पण घडत असतात, विकासात्मक गोष्टी घडत असतात, विकास साधणारे दृष्टिकोन असतात. तर ते जाणीवपूर्वक आले पाहिजेत, याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. तर तो सगळा विषय जो होता तो मला जास्त इंटरेस्टिंग वाटत होता. ते शिकवण्याकरता विनय हर्डीकर आणि संजय संगवई हे दोघं शिक्षक होते. त्याने मी प्रभावित झालो आणि तेव्हा मला आठवते की ते शिकत असतानाच माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली जी त्या काळात मी माझ्या व्हिजिटिंग कार्डवर छापत असे. ती म्हणजे कन्सेप्ट, कम्युनिकेशन अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट. हे त्रिसूत्र मला मिळालं की कम्युनिटी डेव्हलपमेंट केव्हा होते, समाज बदलतो केव्हा, तर जेव्हा तो नव्या कन्सेप्ट स्वीकारतो, अडॉप्ट करतो आणि त्याच्यामधनं स्वतःचा विकास करतो. स्वाभाविकपणे जुन्या ज्या कालबाह्य झालेल्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला काढून टाकाव्या लागतात आणि नव्या संकल्पना स्वीकारत जावं लागतं. आणि नव्या संकल्पना रुजतात त्या सगळ्या कम्युनिकेशनमधनं रुजतात. मग शिक्षण हा कम्युनिकेशनचा खूप मोठा भाग आहे की तिथे त्या रुजवल्या जातात जाणीवपूर्वक. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा सगळ्या माध्यमांमधनं वेगवेगळ्या संकल्पना घेतात त्यातनं त्या रुजतात आणि त्यातनं समाजाचा विकास होतो. तर हे सूत्र मला मिळालं, कन्सेप्ट, कम्युनिकेशन आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट, समाजाचा विकास. तर हे माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेला बसलं की या क्षेत्रात आपल्याला काम करायचं आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करायचा. आणि मग ते शिकत असतानाच तेव्हा ग्रंथाली वाचित चळवळीचा मोठा जोर होता आणि ग्रंथमोहोळ म्हणून महाराष्ट्रात पण एकाच वेळी 50 ठिकाणी त्यांनी ग्रंथमोहोळ साजरा केला होता. पुस्तक प्रदर्शनं आणि लेखकांशी संवाद वगैरे असा कार्यक्रम. त्याचा सांगता समारंभ आम्ही पुण्याला केला आणि त्यात मी सहभागी झालो. मला त्यांनी सहभागी करून घेण्याचं कारण असं की 1985 सालीच जेव्हा आम्ही युवक वर्षानिमित्त युवन्मेष केलं, त्याच वर्षी डिसेंबरमध्ये ते या वर्ष संपत होतं. तर त्याची सांगता आम्ही 1986च्या 1 जानेवारी ते 12 जानेवारी, कारण 12 जानेवारीला ते वर्ष संपत होतं विवेकानंद जयंती. तर ते 12 दिवस आम्ही मोठा उत्सव 85 या नावाने एक मोठा हे उत्सव केला होता. आणि त्याच्यामध्ये असं केलं होतं की पुण्यातल्या सगळ्या युवक संस्था जेवढ्या म्हणून आहेत, जवळजवळ 25-30 युवक संस्था होत्या, त्या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही 12 दिवस हे कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरात घेतले होते. आणि त्यात अगदी सगळे सामाजिक कामांपासून ते मोठमोठे संगीत अनेक उपक्रम, पथनाट्य, हे ते सगळे असे कार्यक्रम, भरगच्च कार्यक्रम घेतले होते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटच्या दिवशी 12 जानेवारीला एक पुण्यात पहिल्यांदाच घडलेलं, म्हणजे अजूनही ते नाही घडलेलं कधी आणि ज्याची नोंद होणं गरजेचं आहे, ते म्हणजे मिरवणूक नाट्य पहिल्यांदा सादर केलं. ती विनिता पिंपळकर याची संकल्पना होती. आणि म्हणजे मंडईपासून
आमची ती यात्रा मिरवणूक निघाली, ज्याच्यामध्ये वास्को दी गामा भारतात आल्यापासून ते इंदिरा गांधींची हत्या नुकतीच झाली होती इथपर्यंत सगळा इतिहास हा रस्त्यावरती उलगडत जातो आणि मिरवणुकीतून ते नाट्य घडत जातं. आणि मंडईपासून सुरुवात होऊन बाजीराव रोडनी, टिळक रोडनी आम्ही लक्ष्मी रोडला जाऊन शनिवारवाड्याला ती यात्रा संपवली. आणि शनिवारवाड्यावरती मोठा व्यसनाधीन युवकाचा पुतळा केला होता. तो 12 जानेवारीला जन्म झालेल्या कुंटे म्हणून होता, त्याच्या हस्ते आम्ही तो सगळ्यात लहान होता आमच्यातला कार्यकर्ता, त्याच्या हस्ते तो जाळला आणि त्या ह्याचं समाप्ती केली. तर हे सगळं त्यावेळेला त्याची प्रसिद्धी झाली होती, ते सगळं पाहिलेलं होतं. त्यामुळे या ग्रंथमूळ सांगता समारंभाची जबाबदारी माझ्यावर आली. आणि मग परिचय संस्था, आशय फिल्म क्लब आणि ग्रंथालय असं तिघांनी म्हणून तो कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरात 8 दिवसाचा आम्ही तो सांगता समारंभ केला. आणि त्या याच्यातनं एक वेगळ्या वर्तुळामध्ये, महाराष्ट्रभरच्या सांस्कृतिक वर्तुळामध्ये प्रवेश झाला. खूप वेगवेगळ्या, म्हणजे पु ल देशपांडे होते त्यावेळेला, आले होते, म्हणजे सगळेच मोठी लेखक मंडळी आणि हे होते. त्यामध्ये मला आठवतं की एक टर्निंग पॉइंट ज्याला म्हणू, बदल घडवणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात एक परिसंवाद जो होता तो माझ्या साठी खूप महत्त्वाचा, जो मी ऑर्गनाईज केला होता. त्यात म्हणजे त्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर होती. तो होता छंद वाचनाचा. या विषयावरचा परिसंवाद होता. आणि त्यात नानासाहेब गोरे अध्यक्ष होते आणि वैजयंती खानविलकर, त्यानंतर आपले चित्रे, दिलीप चित्रे, शरद जोशी आणि नानासाहेब गोरे असे वक्ते होते. वैजयंती खानविलकरांनी नुकतंच पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांनी सुरुवात केली आणि ते ज्ञानेश्वरीवरती बोलायला लागले की सगळ्यात उत्तम ग्रंथ मराठीतला कुठला असेल तर ज्ञानेश्वरी. त्यानंतर स्वाभाविकपणे दिलीप चित्रांनी तुकारामाबद्दल बोलायला सुरू. आणि ते झाल्यानंतर शरद जोशी उभे राहिले आणि त्यांनी एक संपूर्ण जे चित्र उभं केलेलं वाचनाच्या छंदाबद्दलचं, तर ते त्यात म्हणाले की माझं काय होतं की आपण साधारणतः 7वी-8वीच्या वयामध्ये रहस्यकथा वाचायला सुरुवात करतो आणि तशा पद्धतीने माझं खूप वेळ होतं मला, अर्नाळकर आणि मग त्यातनं वाचनचा बैठक मला मिळाली, वाचनाचा वेग वाढला आणि त्यातून मी झपाट्याने वाचायला शिकलो. आणि मग वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती वाचन कसं बदलत गेलं. मग रोमॅन्टिक कशी पुस्तकं वाचायला सुरुवात केली, मग कादंबऱ्या कशा वाचल्या, मग असं करत करत त्यांच्या आयुष्याला जशी दिशा मिळत गेली तसं ते अमेरिकेत गेले, मग तिथली सगळी पुस्तकं आणि हे करत स्वतः कसे डेव्हलप झाले याच्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. आणि ते सांगताना ते म्हणाले की ह्या सगळ्यातल्या चिंतनामधनं आता शेती हा सगळ्याच्या मुळाशी असणारा भाग आहे, घटक प्रश्न आहे. हे लक्षात आल्यानंतर आता मी कुठलंही पुस्तक वाचलं तरी त्याच्यातल्या शेती संदर्भात काय आहे हे पाहतो. आणि त्या वाचनाला एक फोकस आला, टोक आलं. आणि मग त्यांनी जे प्रवास सांगितला त्या सगळ्यामध्ये जगभरातल्या मोठमोठ्या पुस्तकाच्या दुकानांमधले पुस्तकं कशी आहेत. आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणाले की मी साधारणतः एक दिवसभराचा 4-5 तासांचा वेळ काढून जातो आणि तेवढ्या वेळामध्ये मी अख्खं दुकान संपवलेलं असतं. कसं, किंवा प्रदर्शनात गेलो तर ते मी प्रदर्शन पाहतो आणि ते संपवलेलं असतं. तर त्यांचं असं म्हणणं की बहुतेक सगळी पुस्तकं ती असतात. एक नजर फिरवल्यानंतर लक्षात येतं की नवीन कुठली पुस्तकं आलेली, त्या पुस्तकांमध्ये सुद्धा ज्ञान जे असतं ते ज्ञान हे अनेकदा आधीच्या सगळ्या संकल्पना संकलित करून केलेलं असतं, पण नव्या संकल्पना फार थोड्या पुस्तकांमध्ये असतात. अशा ज्या माहितीच आहेत ते बाजूला ठेवायचं, ज्या अगदी नव्या संकल्पना आहेत त्या निवडायच्या. असं करत निवडत गेलं तर एक 20-25 पुस्तकं हाताशी लागतात. ही पुस्तकं घेऊन मी मग बसतो, शांतपणे ती पुस्तकं चाळतो. ते करत असताना लक्षात येतं की यातल्या बऱ्याचशा संकल्पना ह्या माहिती आहेत किंवा आता एवढ्याशा वाचल्यात पुरेशा आहेत. निवडकच एक 8-10 पुस्तकं अशी निघतात
की जी पुस्तकं संग्राह्य असतात आणि विकत घेऊन घरी घेऊन जावीत अशी. त्यामुळे ते चुकान अख्खं माझं संपलेलं असतं. आता पुढच्या वर्षी किंवा काही 4-5 वर्षानंतर आल्यानंतर तिथे काहीतरी नवीन मिळणार असतं. नवीन मिळणार असतं. ही संकल्पना मला इतकी भन्नाट वाटली त्यांनी तेव्हा सांगितलेली. आणि मग वाचनाचा सुद्धा अशा प्रकारे छंद जोपासता येतो, शिस्त हेच पोचलं पाहिजे लोकांपर्यंत आणि त्या प्रकारे आपल्याला काही ना काहीतरी करता आलं पाहिजे. हे तिथे एक थोडंसं बीज झालं. आणि त्यामुळे त्या पुढच्या काळात पुस्तकाशी संदर्भात म्हणजे मी सर्व माध्यमांमध्ये वावरलं असलो तरी पुस्तकाच्या संदर्भात काही ना काहीतरी मी करत राहिलो. पुस्तकं पोचवण्यासाठी काही ना काहीतरी करत राहिलो. आणि आतून मला नेहमी असं वाटत राहिलेलं आहे आता सुद्धा की या जगात आपण काही ना काहीतरी विकतो आणि आपला चरितार्थ चालवतो. मग त्यातले आपली कला असेल, आपलं टॅलेंट असेल किंवा आपण जे काही करू शकत असू ते वस्तू असतील, सेवा असतील, त्या विकतो आणि आपलं चरितार्थ चालवतो. या सगळ्यांमध्ये चॉईस दिला तर मला पुस्तकं विकायला जास्त आवडतील कारण आपण ज्ञान पोहोचवतो. म्हणजे दारू विकण्यापेक्षा निश्चित पुस्तक विकणं हे केव्हाही जास्त चांगलं आहे. तुलनाच नाही होऊ शकत. तर ते आकर्षक किंवा जे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जी ते पहिल्या सूत्राशी संबंधित आहे की कन्सेप्ट रुजवण्याचं काम हे पुस्तकं करतात. बाकी कुठल्याही कंटेंटपेक्षा पुस्तकांचा खूप मोठा प्रभाव हा सर्वसामान्य माणसांच्या किंवा जे चांगले वाचक आहेत त्यांच्या आयुष्यावर पडतो. आणि आपल्याला असं दिसेल की मोठमोठे नेते, सामाजिक कार्यकर्ते, ज्यांनी जग बदललं, अशी माणसं ही पुस्तकं वाचून कुठल्या तरी एखाद्या पुस्तकाच्या प्रभावातनं त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे आणि खूप मोठा बदल घडवून आणलेला आहे. तर त्याच्यामुळे मला ह्या क्षेत्रामध्ये विशेषतः वाचन विकासाच्या क्षेत्रामध्ये, पुस्तकांच्या क्षेत्रामध्ये रमावंसं वाटलं. तर एकीकडे हे सगळं चालू होतं, जर्नलिझम झालं माझं आणि माध्यम हा मोठा भाग होता. त्यामुळे स्वाभाविकपणे तेव्हा पत्रकारितेमध्ये सुरुवात केली ती लोकसत्ता मध्ये मी पहिल्यांदा बातमीदार म्हणून कामाला सुरुवात केली. नोकरी असं नाही म्हणता येणार कारण त्यावेळेला मी काय त्याला व्हाउचरवर होतो असं म्हणतो. नोकरीवर घेणार होतो पण त्याच वेळी नेमका बचावता आयोग आला. त्यामुळे इंडियन एक्सप्रेसनी ठरवलं की वर्षभरात नवीन कुणाला नोकऱ्या द्यायच्या नाही. त्यामुळे आहे तशा पद्धतीने काम करा. तरुण वय होतं त्यामुळे स्वाभाविकपणे मला असं वाटलं की मला नोकरीच नाही करायची. आणि मी ठरवलं की आपण आपली स्वतःची फीचर एजन्सी सुरू करू. त्यावेळेला मला त्या फीचर एजन्सीच्या कल्पनेने मुकुंदराव किर्लोस्कर फीचर एजन्सी चालवायचे आणि सकाळी त्यावेळी एक न्यूज एजन्सी सुरू केली होती, न्यूज अँड फीचर एजन्सी. तर त्या सगळ्या कल्पना पाहून मला आपली स्वतःची फीचर एजन्सी असावी ती कल्पनेने मी भारावलो होतो. आणि मग त्यातनं मी माझ्या मित्रांशी बोलायला सुरुवात केली. आणि मग आम्ही काही पत्रकार मित्र मिळून युनिक फीचर्स ही फीचर एजन्सी सुरू केली. ती कल्पना लोकांना खूपच भावली, विशेषतः वर्तमानपत्रांना. आणि महाराष्ट्रभर च्या बऱ्याचशा वर्तमानपत्रांमध्ये आमची फीचर सेवा त्यांनी घ्यायला सुरुवात केली. आणि त्यातून खूप मोठा जे ते सूत्र आहे, मी त्याचा एक वाचक वर्गाचा भाग होते. खूप मोठ्या प्रमाणावर ते तेव्हा आर्टिकल्स आणि यायचे. पण त्याच्यामधला जो उद्योजकतेचा भाग होता तो माझ्या दृष्टीने महत्वाचा होता की मला भावलेली कल्पना म्हणजे बाकी माझे मित्र हे सगळे संपादक, लेखन आणि या सगळ्या भागात. मी कॉस्टिंगचा विद्यार्थी असल्यामुळे मला ते जे भावलं होतं ते असं होतं की आपण एखाद्या लेखकाकडनं 100 रुपयाचा लेख घेतो, त्याच्यावरती समजा एक 50 रुपयाचा संपादकीय सगळा खर्च करतो आणि जे 150 रुपयाचं समजा ते मटेरियल आहे ते आपण 4 जणांना जर दिलं 100 रुपयाला तर त्याचे 400 रुपये होतात. आता ही कल्पना मला त्यावेळेला ती खऱ्या अर्थाने उद्योजकीय कल्पना म्हटली, भावली. आणि तशा पद्धतीने आम्ही तो व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. पण त्याला टर्निंग मिळालं ते नाशिकला गावकरीचे पोतनीस होते तेव्हा, दत्ता सराफ म्हणून संपादक होते. त्यांच्याशी बोलताना त्यांनी कल्पना दिली की एक एक लेख विकण्यापेक्षा तुम्ही जर ते
पॅकेट करून विकलं, बर. मी अख्खी पुरवणीच्या पुरवणीच करून दिली, आणि तर तुम्हाला ते पैसे मिळवणं परवडेल. आणि त्यातून ते पॅकेजेस देणं सुरू झालं. आणि त्यावेळेला सुहास कुलकर्णीसारखा संपादक होता की जो अनुभवी होता, किर्लोस्कर मासिकात त्यांनी काम केलेलं होतं आणि त्याला पॅशन होती. त्याच्यातनं ह्या खूप उत्तम हे निघायला सुरुवात झाली. आनंद अवधारे आम्हाला जॉईन झाला, त्याच्यामध्ये त्याच्याकडे मेहनत घेऊन सगळ्यांची संपर्क साधण्याची कला होती. संतोष कोल्हे होता, तो ॲडमिनिस्ट्रेशन आणि या सगळ्यात एकदम पाहिजे ते काम करण्यासाठी तयार होता. आणि मी थोडा स्ट्रॅटेजी आणि या सगळ्याच्यामध्ये जरा इंटरेस्ट घेणार होतो. त्याच्यामधनं नव्या नव्या कल्पना यायला लागल्या आणि आम्ही खूप काम केलं. त्यातनंच पुढे असं निघालं की इथे पुण्यात राहण्यापेक्षा आपण मुंबईत जाऊ. बर. आणि मुंबईमध्ये तेव्हा न्यूज एजन्सी सुरू करू असे कल्पनेतनं मी पहिल्यांदा मुंबईत गेलो. आणि तिथे आम्ही न्यूज एजन्सी सुरू केली. मंत्रालय कव्हर करायचं. सुनील तांबे म्हणून पत्रकार आहे, त्याच्याबरोबर तिथल्या बातम्या घ्यायच्या आणि त्या सगळ्या वर्तमानपत्रांना द्यायच्या. म्हणजे फीचर एजन्सीचा पुढचा टप्पा होता. पण ते काही फार सक्सेसफुल झालं नाही, कारण त्याचा खर्च खूप जास्त होता. त्यावेळी फॅक्स नवीन आले होते आणि फॅक्स तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही ते पोचवायचो, पण त्याचा खर्च खूप होता, डे टू डे खर्च होता. त्यामुळे ती तितकी यशस्वी झाली नाही कल्पना, पण फीचर एजन्सी जोरात चालली. मग तिथे मुंबईमध्ये अनेक स्कोप मिळाला. मग अजून काही मित्र जॉईन झाले आणि त्या सगळ्या प्रोसेसमधनं, प्रक्रियेमधनं न्यूज पेपरमधलं एक किंवा या पत्रकारिता क्षेत्रामधलं एक स्थान बळकट होत गेलं. तेव्हाच एक अशी संधी आली की मुंबईवरती आम्ही अंक काढत होतो आणि नारायण सुर्वेंची मुलाखत घ्यायला म्हणून गेलो. तर तिथे भूपेश गुप्ता भवन लोकवाङ्मयगृहाच्या तिथे गेलो. तेव्हा त्यांनी ओळख करून दिली तिथल्या सुकुमार दामले आणि प्रकाश विश्वासराव होते त्यांच्याशी. तर ते म्हणाले की काय, आम्हाला पुण्यामध्ये माणसंच मिळत नाहीत, ते लक्ष्मी रोडचं दुकान आम्ही बंद करतो. तर म्हटलं असं करू नका, कोणतरी मिळेल. मी अस्वस्थ झालो होतं. पहिलीच भेट होती माझी. खाली आलो, रवींद्रच्या त्या फुटपाथवरनं जात असताना, तेव्हा फोन नव्हते, STD बूथ वगैरे असायचे, तर तिथल्या बूथवरनं मी परत फोन केला सुर्व्यांना आणि म्हटलं की मी खूप अस्वस्थ झालो की पुस्तकाचं दुकान बंद होतंय, त्यासाठी काय करता येईल. तर ते म्हणाले की या परत आणि तुम्हाला असं वाटतं तर बोला त्यांच्याशी. तर मी परत वरती गेलो आणि त्या दोघांना भेटलो. तर त्यांनी इतकं सहजपणे म्हणाले की आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत, तर तुम्ही पण आमच्याबरोबर चला आणि मी तुमच्या ताब्यात दुकान देतो. तुम्हाला असं वाटतंय ना की हे टिकावं, तर तुम्हाला जे करायचं ते करा. हा माझ्यावर टाकलेला इतका मोठा विश्वास होता की मी त्यांना शब्द दिला आणि 5 वर्ष ते दुकान चालवलं. त्याच्यानंतर ते छान इंटेरियर वगैरे सगळं करून इतकी पुस्तकं खपवली महाराष्ट्रभर फिरून, प्रदर्शनं आणि हे सगळं घेऊन, की त्यांची गोडाऊनच्या गोडाऊन खाली झाली. आणि 5 वर्षांनी मी ते ह्याच्याप्रमाणे परत देऊन टाकलं. अजूनही ते पुस्तकाचं दुकान म्हणून चालू आहे. तर ते एक पुस्तकाचं दुकान वाचवल्याचा मला तो आनंद त्या काळात मिळाला. आणि खूप प्रयोग केले. म्हणजे तेव्हा नॅशनल बुक ट्रस्टची एजन्सी घेतली होती, चिल्ड्रन बुक ट्रस्टची एजन्सी घेतली होती. ही पुस्तकं पोचावीत मुलांपर्यंत म्हणून धडपड केली होती. पुस्तक क्षेत्रामध्ये त्यानिमित्ताने खूप प्रयोग सुद्धा करणं झालं. पण एकीकडे ओढा हे असतानाच त्याच वेळेला मी किर्लोस्कर मासिकाचं पण काम पाहत होतो आणि कार्यकारी संपादक म्हणून ती जबाबदारी पण अंगावरती घेतली होती. मी एकाच वेळेला हे पुस्तकाचं दुकान, पार्टनरशिपमध्ये युनिक फीचर्स आणि कंपनी म्हणून अपूर्व पब्लिकेशन्सचे किर्लोस्कर स्त्री मनोहरचा, तिन्हीच्या जबाबदाऱ्या त्या वेळेला पाहत होतो.
आणि ते मासिकं चालवण्याबद्दलचा एक मला स्वतःला हे होता की बाबा ही पोचवली पाहिजेत. याचं हम्म. कारण असं की माझ्या तरी माहितीप्रमाणे मराठी विश्वामध्ये किर्लोस्कर मासिकाने ज्या प्रकारे काम केलेलं आहे, हम्म. नव्या कल्पना रुजवण्याचं, हम्म. तेवढं कुणीच केलं नाही. म्हणजे किर्लोस्कर मासिकाच्या निमित्ताने अगदी सावरकरांपासून ते पु ल देशपांड्यांपर्यंत सगळ्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेले आहे. हो. आणि घरात एक घर म्हटलं तर घरातला जो कर्ता पुरुष आहे त्याच्यासाठी किर्लोस्कर मासिकाने उद्योजकता रुजवली, विचार रुजवले. हम्म. त्यानंतरच्या स्त्री मासिकामार्फत सगळे आधुनिक विचार हो. स्त्रीनी रुजवले. मनोहरमधनं युवकांपर्यंत सगळ्या नव्या गोष्टी पोचवल्या. आणि बालवाडीकडनं मुलांसाठी म्हणून बालवाडी होतं हम्म. आणि डायजेस्ट म्हणून अपूर्व होतं. बर. तर असं सगळं सर्वांगीण विचार करणारं एक कुटुंब विकसित करण्याच्या दृष्टीने असं ते किर्लोस्कर प्रेसचं मोठं कॉन्ट्रीब्युशन अनेक वर्ष होतं. त्याच्यामुळे मला त्या मासिकांबद्दलचं आकर्षण प्रचंड होतं की हे खूप मोठं काम होतं. मला भाग्य असं मिळालं की 1990 साली 91-92 साली 92 साली शंतनुराव किर्लोस्कर 90 वर्षाचे झाले. तर तेव्हा त्या दिवाळी अंकामध्ये त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली.